Hello everyone. Today we will discuss about third chapter of bookkeeping and accountancy, that is a reconstitution of partnership, admission of partner. A reconstitution of partnership, admission of partner. So what is reconstitution? First one, meaning of a reconstitution of partnership. The reconstitution of partnership primarily involves change in the form of partnership. There is change in agreement among the partner which leads to change in the relationship between the partners and change in share of profit and losses of the partners in the firm. The change in the partners may take the following forms. तर याच्यामध्ये आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणजेच काय की या रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिपमध्ये जो झालेला बदल आहे तो आपण बघणार आहोत. मग हा जो बदल म्हणजे जो चेंज आहे हा त्या पार्टनर्समध्ये वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्येच म्हणजेच तो रिलेटेड शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉस असू शकतो. त्याचप्रमाणे न्यू पार्टनर असेल किंवा एक्झिस्टिंग पार्टनर आहेत त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या पद्धतीचं रिकन्स्ट्रक्शन आपण याच्यात बघणार आहोत. सो नेक्स्ट, डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन. फर्स्ट वन, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. The partners of a firm may decide to change their existing profit sharing ratio if one partner purchases a share of profit from another partner. The old partnership agreement stands terminated and the new agreement comes into the force stating the new profit sharing ratio. So in our first term, that is change in profit sharing of existing partners, it means we know that in partnership there are 2 or 3 partners. So anyone from them, one partner has to share or he purchase a share of profit from another partners, so that is a reconstitution. And this reconstitution related that the old partnership agreement stand terminated and new agreement comes into the force stating the new profit sharing ratio. म्हणजे याच्यामध्ये जर पार्टनरपैकी एखाद्या पार्टनरने नवीन शेअर दुसऱ्या पार्टनरकडून घेतला तर त्यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट आहे ते टर्मिनेट केलं जातं आणि नवीन ॲग्रीमेंट त्या पार्टनर्समध्ये होत असतो तो पण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. नेक्स्ट, ॲडमिशन ऑफ पार्टनर. वेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड in the business, he brings capital and his share of goodwill. All partners have to sacrifice their share of profit for new partner. So the partnership agreement changes. तर याच्यामध्ये admission of partner, if when the new partner is admitted in the business, he brings his capital also and his share of goodwill. So that time all partners have to sacrifice their share of profit for new partner. So the partnership agreement change. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा नवीन पार्टनर येत असतो तो नवीन पार्टनर स्वतःचं कॅपिटल घेऊन येत असतो, त्याचं गुडविल घेऊन येत असतो. मग अशावेळी जे ओल्ड पार्टनर्स आहेत यांच्यामध्ये सॅक्रिफाईस जो रेशो आहे हा सॅक्रिफाईस रेशो ते न्यू पार्टनरसोबत शेअर करत असतात आणि त्यामध्ये पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये हेच रिकन्स्ट्रक्शन होत असतं म्हणजे चेंजेस होत असतात. म्हणजे जर एखाद्या नवीन पार्टनरचं ॲडमिशन झालं तर. त्याचप्रमाणे नेक्स्ट रिकन्स्ट्रक्शन कशामुळे होऊ शकतं तर रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. इफ द पार्टनर इज रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म, his share of profit up to the date of retirement capital, his share in other reserves of the firm will be paid to him. All partners will gain the profit and there will be change in the profit sharing ratio. तर याच्यामध्ये एखाद्या पार्टनरचं रिटायर्ड झालं असेल, मग रिटायर्ड झाल्यानंतर त्या पार्टनरशिपमध्ये रिटायर झाल्यानंतर त्याचं जे कॅपिटल आहे त्या पार्टनरचं, त्याचा जो प्रॉफिट आहे, त्याचा जो शेअर आहे तो रिझर्व केला जात असतो. म्हणजेच यामध्ये जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा एक पार्टनर गेल्यामुळे जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस होत असतात. म्हणजे जे रिटायरमेंट आहे त्या एका व्यक्तीच्या जाण्यामुळं त्या ॲग्रीमेंटमध्ये पुन्हा टर्मिनेट केलं जातं किंवा टर्मिनेशन होत असतं. म्हणजेच याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन होत असतं रिटायरमेंटमुळे. नेक्स्ट, डेथ ऑफ अ पार्टनर. पार्टनर इज गोईंग आउट ऑफ बिझनेस ड्यू टू डेथ, हिज लीगल हेअर विल गेट द पार्टनर शेअर इन द बिझनेस. Share of profit of continuing partner will change and all partners
पार्टनरशिप ॲग्रीमेंट कम्स टू ॲन एंड. म्हणजेच याच्यामध्ये जर एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर त्याचं जे लिगल हेअर आहे त्याला त्या पार्टनर्सचा शेअर बिझनेसमधला दिला जात असतो आणि त्याप्रमाणे मग जे कंटिन्यूइंग पार्टनर जे आहेत त्या पार्टनर्समध्ये ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट त्या ठिकाणी एंड होत असते आणि मग नवीन पार्टनरशिप तयार होत असते. त्याला त्याच्या म्हणजेच आपण त्याला रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतो. तर या रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजेच याच्यामध्ये नवीन पार्टनर येत असतो आणि हा पार्टनर जेव्हा येत असतो किंवा तो बिझनेसमध्ये येत असतो त्यावेळी तो स्वतःचं शेअर आणि गुडविल घेऊन येत असतो. तर नक्की ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजेच काय, त्याच्या कोणकोणत्या जर्नल एंट्रीज आहेत, ट्रीटमेंट ऑफ गुडविल कोणकोणते आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. According to Section 31(1) of the Partnership Act 1932, a person can be admitted as a new partner only with the consent of all existing partners unless otherwise agreed upon. New partner will bring his share of goodwill and capital and enjoy the right to share the future profit. म्हणजे हा नवीन पार्टनर आपलं स्वतःचं गुडविल घेऊन येत असतो, त्याचं कॅपिटल घेऊन येत असतो आणि मग फ्युचर प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये त्याला राईट मिळत असतो, ते म्हणजे शेअर प्रॉफिट करायचं. आणि हे सर्व सेक्शन 31 पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे होत असतं. मग या पार्टनर ॲडमिशन जी ट्रीटमेंट ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर आहे याची गरज का आहे. जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल बेस ॲज वेल ॲज द टू यूज स्किल ऑफ दॅट पर्सन टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे या ॲडमिशन ऑफ पार्टनरची गरज का असते तर ज्यावेळी एखादा बिझनेस एक्सपांड करायचं असेल तर त्याला कॅपिटलची गरज असते, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं जे असणारं स्किल आहे त्याच्यामुळं त्या व्यक्तीची गरज असते. मग अशावेळी त्या पार्टनरशिपचं परफॉर्मन्स हा ओव्हरऑल इम्प्रूव्ह होण्यासाठी एखाद्या पार्टनरशिप ॲडमिशन केलं जात असतं. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जो नवीन पार्टनर आहे त्याने कॅपिटल आणलेलं आहे, कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. मग अशावेळी आपल्याला ट्रान्झॅक्शन बघायचे आहेत. या पूर्ण प्रॉब्लेममध्ये आपल्याला महत्त्वाच्या जर्नल एंट्रीज लक्षात घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड हिज कॅपिटल. म्हणजेच त्याने कॅपिटलच्या स्वरूपात त्याची कॅश आणलेली आहे. मग त्यावेळी जनरल एंट्री लक्षात घ्यायची आहे ते म्हणजे कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इट मीन्स कॅश कम्स इन अँड हिअर इज हू इज अ गिवर दॅट न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो दॅट्स वाय व्हेन एनी न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड हिज कॅपिटल सो दॅट इज जर्नल एंट्री कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके. सेकंड वन, when new partner brings certain asset towards his capital, it means that new partner brings certain asset. Okay, so when new partner brings certain asset toward his capital, so there is a journal entries asset account debit to new partner's capital account. Remember that when new partner brings certain asset toward his capital, journal entries asset account debit to new partner's capital account. मग हे सगळं करत असताना नवीन पार्टनर त्या बिझनेसमध्ये आल्यानंतर साहजिकच त्यांच्यामध्ये न्यू रेशो तयार होत असतो. ॲज द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन पार्टनरशिप फर्म द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर चेंजेस अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इन्क्लुडिंग न्यू पार्टनर. दिस रेशो इज यूज फॉर रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टमेंट. तर न्यू रेशो कशा पद्धतीने आहे आपण बघू शकतो. इथं हा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला न्यू रेशोचा, हा कायम लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजेच इफ टोटल प्रॉफिट इज 1. ओके, इफ टोटल प्रॉफिट इज 1 मायनस शेअर ऑफ न्यू प्रॉफिट इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 फाइंड आउट करायचं, त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला दिला आहे तो म्हणजे 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. टोटल प्रॉफिट इज 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. म्हणजेच या ठिकाणी आपला न्यू रेशो अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे न्यू रेशो काढायचा आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. म्हणजे न्यू रेशो काढताना पहिल्यांदा बॅलन्स ऑफ 1 काढायचं आहे आणि बॅलन्स ऑफ 1चा फॉर्म्युला असा आहे तो म्हणजे टोटल प्रॉफिट इज 1 मायनस शेअर ऑफ न्यू प्रॉफिट. ओके. त्याचप्रमाणे sacrifice if sacrifice ratio of old partners is given along with the old ratio, the new ratio can be calculated as follows. तर याच्यामध्ये न्यू रेशोचा
आपल्याला जो फॉर्म्युला दुसरा दिलेला आहे तो म्हणजे ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. म्हणजेच जसं आपण एक फॉर्म्युला पहिला बघितला की न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बाय बॅलन्स ऑफ 1, हा एक फॉर्म्युला आहे. त्याचप्रमाणे दुसरा या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. तर आपण न्यू रेशो आपण बघितला. सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय आपण बघणार आहोत. वेन न्यू पार्टनर इज ॲडमिटेड, old partners have to sacrifice their share of profit to give the share of profit to new partner. The ratio in which the old partner sacrifice their share of profit is called as sacrifice ratio. This ratio is used to remain the goodwill is premium method. Sacrifice ratio is equal to old ratio minus new ratio. Change in the profit sharing ratio due to addition of partner. मग सॅक्रिफाईस रेशो म्हणजे नवीन पार्टनर आलेला आहे याच्यामध्ये. मग अशा वेळी जे ओल्ड पार्टनर्स सॅक्रिफाईस करतात त्याचा रेशो. ओके, मग तो सॅक्रिफाईस रेशो कशामध्ये असतो किंवा सॅक्रिफाईस कशात करतात, तर शेअर ऑफ प्रॉफिट. मग अशावेळी शेअर ऑफ प्रॉफिट हा सॅक्रिफाईस ह्या नवीन पार्टनरसोबत केला जात असतो, तर त्याला आपण काय म्हणतो की सॅक्रिफाईस रेशो. म्हणजेच हा जो रेशो आहे तो ओल्ड पार्टनर्स स्वतःचा शेअर हा रिलेटेड प्रॉफिट जो आहे तो नवीन पार्टनर्ससोबत सॅक्रिफाईस करतात, म्हणून त्याला पण सॅक्रिफाईस रेशो म्हणतात. आणि हा रेशो म्हणजेच याच्यामध्ये गुडविल हे प्रीमियम मेथडमध्ये असतं. तर हा जो आपला रेशो आहे सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आणि हा सॅक्रिफाईस रेशो साहजिकच एखाद्या नवीन पार्टनरचं ॲडमिशन झाल्यामुळं होत असतो. म्हणजेच याच्यामध्ये आपण नवीन जो पार्टनर आहे त्याने आणलेलं कॅश असेल तर त्याची आपण एंट्री बघितली, कॅश अकाउंट डेबिट और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याचप्रमाणे त्यांनी ॲसेट आणले असेल तर ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याचप्रमाणे आपण आता न्यू रेशो बघितला, सॅक्रिफाईस रेशो बघितला. तर आपल्याला पुढच्या छोटंसं एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने न्यू रेशो फाइंड आउट करायचं ते आपण बघणार आहोत. सो ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. मोहन अँड गणपत are sharing profits and losses in the ratio of 2:3. They admitted Chandrakant for 1/4 share in future profit. The new profit sharing ratio of Mohan, Ganpat and Chandrakant will be as under. So first one, that here is Mohan and Ganpat are old partners and they sharing profits and losses 2:3. So we know that as per the rule 2:3, it means Mohan have a 2/5, that is the share of profit, and Ganpat have a 3/5, that is the share of Ganpat. And they admitted Chandrakant. So Chandrakant's share, that is 1/4 share in future profit. So here we calculate first one, that is new profit ratio. For this problem our formula is 1 minus share of new partners. So here is 1 minus share of new partners. So our new partner is Chandrakant and Chandrakant's have a 1/4 share. So 1 minus 1/4. So when we calculate this 1 minus 1/4, so that is a 3/4. Okay, so that is a 3/4 remaining profit. Then how to calculate a new ratio? So our formula is new ratio is equal to old ratio multiply by balance of 1. म्हणजेच पहिला तुम्ही बॅलन्स ऑफ 1 काढलात. बॅलन्स ऑफ 1 म्हणजेच काय, 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. तर 1 मायनस 1/4 आपण कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 1:1 मायनस 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपण 3/4 असा आन्सर येते. हा आपला आला तो बॅलन्स ऑफ 1 आपण काढला, हे लक्षात घ्या. 3/4 म्हणजेच काय, बॅलन्स ऑफ 1. मग न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाय बाय बॅलन्स ऑफ 1. ओके, म्हणजेच या ठिकाणी बॅलन्स ऑफ 1 आपला आला आहे 3/4. तर या ठिकाणी 3 पार्टनर आहेत, मोहन, गणपत अँड चंद्रकांत. सो फर्स्ट फाइंड आउट फर्स्ट न्यू रेशो ऑफ मोहन. सो मोहन न्यू रेशो इज इक्वल टू Mohan and Ganpat, we know that profit sharing ratio is 2:3. So share of Mohan, that is 2/5. So 2/5 multiply by 3/4. 3/4 that is a balance of 1. समजून घ्यायचं आहे की ओल्ड रेशो त्याचा कुठला होता, 2/5 होता. त्याला मल्टिप्लाय आपण बॅलन्स ऑफ 1 करतो म्हणजे 3/4 करतो. मग आपण कॅल्क्युलेशन केलं समोरासमोर म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन 3 to 6, 5 4 जा 20. सो 6 डिवायडेड बाय 20. So that is the ratio of Mohan. त्याचप्रमाणे गणपतचं प्रॉफिट शेअरिंग रेशो 3/5. सो 3/5 मल्टिप्लाय बाय 3/4. सो 3 3 जा 9, 5 4 जा 40. सो 9 डिवायडेड बाय 20. नेक्स्ट वन चंद्रकांत रेशो. अँड चंद्रकांत
ratio, that is 1/4, because he bring 1/4 share, so 1/4 multiply by 3/4, so that is 5 5 divided by 20. So see here 20 20 20, it means here is a denominator that is the same here. Okay, so 6 raised to 9 raised to 5 न्यूमरेटर आपण इथं घेतो, डिनोमिनेटर घ्यायचं नाही, डिनोमिनेटर सेम आहेत लक्षात घ्यायचं आहे. मग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कुठला आपल्याला 6 raised to 9 raised to 5. ओके, या पद्धतीने आपण न्यू रेशो इथे कॅल्क्युलेट करायचं. त्याचप्रमाणे नेक्स्ट आपण जो प्रॉब्लेम घेतोय ते म्हणजे कॅल्क्युलेशन सॅक्रिफाईस रेशो कसं करायचं. सो कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो, A and B are partners sharing profits in the ratio 6 raised to 4. C is admitted as a partner. The new profit sharing ratio of A, B, C is 10 raised to 6 raised to 4 and find the sacrifice ratio. म्हणजेच हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. तर ए आणि बी पार्टनर आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो 6 raised to 4 आहे. 6 raised to 4 म्हणजे 6 + 4 10. सो एज शेअर दॅट इज 6/10 अँड बी शेअर दॅट इज 4/10. हे काढता आलं पाहिजे. 6 raised to 4 म्हणजे 6 + 4 10, आणि ते 10 6 डिवायडेड बाय 10 केले आणि 4 डिवायडेड बाय 10 केलं. मग 6 डिवायडेड बाय 10 म्हणजे तो शेअर आला एचा आणि 4 डिवायडेड बाय 10 तो शेअर आला बेचा. ओके, त्याच्यामध्ये सी एक नवीन पार्टनर आला आहे, त्याचं ॲडमिशन झालेलं आहे. आणि आपल्याला या प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो ऑलरेडी दिलेला आहे, तो म्हणजेच ABC इज 10 raised to 6 raised to 4. म्हणजे आपल्याला न्यू रेशो दिला आहे 10 raised to 6 raised to 4 आणि आपल्याला फाइंड आउट सॅक्रिफाईस रेशो करायचा. ओके, मग सॅक्रिफाईस रेशो करायचं याच्यामध्ये फॉर्म्युला जो आहे सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, मग आता आपण एज सॅक्रिफाईस रेशो काढतोय. ओल्ड रेशो एचा जो आहे तो 6 raised to 10, वी नो दॅट. सो 6 raised to 10 मायनस न्यू रेशो त्याचा, म्हणजे बघा आता न्यू रेशो काढताना पण बघा 10 + 6 + 4 करायचं आहे. 10 + 6 + 4, सो 10 + 6 + 4 म्हणजे 20 आले. मग 10 raised to 20, 6 raised to 20 अँड 4 raised to 20, म्हणजे 10 डिवायडेड बाय 20, 6 डिवायडेड बाय 20 अँड 4 डिवायडेड बाय 20. हे प्रत्येकाचे रेशो येतील. मग आपण एचं सॅक्रिफाईस रेशो घेत असताना ओल्ड रेशो त्याचा 6 डिवायड बाय 10 मायनस 10 डिवायड बाय 20, ह्यांचं आपण सॉल्युशन काढलं तर आपलं आन्सर येतं आहे 2 डिवायडेड बाय 20. ओके, त्याचप्रमाणे बीचं सॅक्रिफाईस रेशो काढतो आहे, त्याचा आहे रेशो 4 डिवायडेड बाय 10. सो 4 डिवायड बाय 10 मायनस 6 डिवायड बाय 20, कारण त्याचा न्यू रेशोमध्ये 6 डिवायड बाय 20. सो आन्सर इज 2 डिवायड बाय 20. लक्षात ठेवायचं आहे सॅक्रिफाईस रेशो हा दोन्ही पार्टनरमध्ये, म्हणजे जे ओल्ड पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये सेम येतो. म्हणजेच या ठिकाणी सॅक्रिफाईस रेशो दोघांनी केलेला आहे, तो आलेला आपला सॅक्रिफाईस रेशो ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 2 डिवायड बाय 20. 2 डिवायड बाय 20 दॅट इज 2 raised to 2. सो आन्सर इज 1 raised to 1. ओके, याची प्रॅक्टिस जास्त करणं गरजेचं आहे. सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा आणि न्यू रेशो कसा काढायचा. नेक्स्ट आपण बघणार आहोत. आता आपण सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो वेगवेगळे काढले, आता एकत्र काढणार आहोत की याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम बघायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. प्रवीण अँड नवीन आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7 raised to 3. म्हणजे प्रवीण आणि नवीन हे काय आहेत, जरी प्रवीण आणि नवीन जरी नाव असेल तरी ते जुने पार्टनर आहेत. त्यांचा रेशो आहे 7 raised to 3. मग 7 raised to 3 म्हणजेच हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. 7 + 3 म्हणजे 10, म्हणजे प्रवीणचा रेशो आला 7 डिवायड बाय 10 आणि नवीनचा रेशो आला 3 डिवायड बाय 10. ओके, दे ॲडमिट रीना फॉर 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण अँड नवीन. तर याच्यामध्ये रीना नवीन पार्टनर आलेले आहे, तिचा शेअर जो आहे तो 1/5 आहे आणि याच्यामध्ये इक्वली म्हणजेच याच्यामध्ये न्यू रेशो जो दिला आहे तो आपल्याला इक्वली आहे. म्हणजेच प्रवीण नवीन आणि रीनामध्ये जो रेशो आहे तो 1 raised to 1 raised to 1 raised to असं तिघांमध्ये सेम इक्वल होणार, हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचं आहे. तर रीना शेअर आपल्याला माहिती आहे की 1/5 आहे. सॅक्रिफाईस रेशो आपल्याला 1 raised to 1 कारण इक्वली सांगितलेलं आहे, किंवा आपण 1 raised to 1 म्हणजे तिथं 2 पार्टनर आहेत. म्हणजेच कोण, तर याच्यामध्ये प्रवीण आणि नवीन म्हणजे 1 raised to 1. ओके, मग आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा
सॅक्रिफाईस रेशो काढायचं आहे. मग सॅक्रिफाईस रेशो आपण 1/5 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 1/5 मल्टिप्लाय बाय 1/2 ते कॅल्क्युलेशन केलं तर 1/10 येईल. त्याचप्रमाणे नवीन सॅक्रिफाईस रेशो आपण काढतो आहे 1/5 मल्टिप्लाय बाय 1/2. आता सॅक्रिफाईस रेशो म्हणजेच आपला इथं आपण फॉर्म्युला मगाशी बघितलं होतं बघा, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो, त्या पद्धतीने ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आणि त्याचप्रमाणे वरचं आपण बघितलं ओल्ड रेशो मल्टिप्लाय बाय बॅलन्स ऑफ 1 म्हणजे इथं आपण आधी बॅलन्स ऑफ 1 काढून घेते आणि त्याप्रमाणे 1/5 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 1/10 आलं. त्याचप्रमाणे नवीन सॅक्रिफाईस रेशो 1/5 मल्टिप्लाय बाय 1/2 इज इक्वल टू 1/10. मग याप्रमाणे न्यू रेशो आपण आता काढतोय ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. तर प्रवीणचा जो शेअर आहे तो आपला आहे 7/10 आपल्याला माहिती आहे मगाशी बघितल्याप्रमाणे. आणि सॅक्रिफाईस रेशो आधी पहिल्यांदा म्हणजेच ज्यावेळी आपल्याला न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो दोन्ही काढायचे असतील त्यावेळी सॅक्रिफाईस रेशो पहिला काढून घ्यायचा आणि मग न्यू रेशो काढायचं आहे. मग आपल्याला सॅक्रिफाईस रेशो 7/10 मायनस 1/10 म्हणजेच आपण इथं तर मगाशी प्रवीणचा सॅक्रिफाईस रेशो आता काढला तो काढलेला आहे. त्याचप्रमाणे न्यू शेअर ऑफ नवीन त्याचा आहे शेअर 3/10 त्यातून आपण मायनस केला सॅक्रिफाईस रेशो म्हणजे 1/10 ॲन्सर आला 2/10. मग रीनाचं शेअर 1/5 शेअर याप्रमाणे 2/10. सो हिअर अवर न्यू रेशो इज 6:2:2. ओके, हे आपण आता कशा पद्धतीने सॅक्रिफाईस रेशो आणि सॅक्रिफाईस आणि न्यू रेशो फाइंड आउट केले त्या टाईप काही आपल्याला अजून प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर याच्यामध्ये महत्त्वाचं ते बघायचं आपल्याला म्हणजे गुडविल. Goodwill is the benefit, name, fame, reputation, image of a business which ultimately helps the business to earn more profits. It is also because of the honesty, business ethics and hard work done by all the partners in the past year. Goodwill is calculated on the basis of past performance. तर पहिल्यांदा आपण गुडविल म्हणजे काय बघायचं. तर गुडविल म्हणजेच एक रेप्युटेशन आहे आणि हे रेप्युटेशन म्हणजे त्याचं स्वतःचं नेम असेल, बेनिफिट असेल, फेम असेल, त्याची एक स्वतःची इमेज आहे बिझनेसची, त्या संदर्भात म्हणजेच त्या रेप्युटेशनचा यूज केल्यानंतर तो बिझनेस रनिंग सक्सेसफुली होत असतो. म्हणजेच एक प्रकार त्या ठिकाणी त्या बिझनेसमध्ये त्या बिझनेसचे एथिक्स दिसून येत असतात, हार्डवर्क दिसून येत असतो, त्याचप्रमाणे हॉनेस्टी दिसून येत असते. म्हणजेच फास्ट इयर्सचं त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला तर एक प्रकारे गुडविल त्यांचं स्वतःचं क्रिएट झालेलं दिसून येत असतं. तर याच्यामध्ये आपण गुडविलच्या मेथड बघणार आहोत. सो देअर आर व्हेरियस मेथड्स ऑफ गुडविल. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड या दोन मेथड आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय. अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द ॲव्हरेज बेसिस ऑफ द पास्ट नंबर ऑफ इयर्स प्रॉफिट. इट इज ॲझ्युम दॅट द फर्म will maintain average profit for next certain years also. So the goodwill is calculated on the basis of certain number of years purchase of average profit. तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड याच्यामध्ये गुडविल कॅल्क्युलेट केलं जात असतं आणि हे गुडविल 5 इयर्सचं म्हणजेच लास्ट इयर मग 3 ते 4 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, त्याप्रमाणे गुडविल म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार कॅल्क्युलेट केलं जात असतं. आणि मग तो आलेला त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा पुढील 5 म्हणजे फ्युचर मध्ये त्याचा यूज केला जात असतो. मग कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये काही फॉर्म्युले दिलेत. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला म्हणजेच या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉफिट्स आणि लॉसेस आपल्याला दिलेत बघा. इयर दिलेत 2016, 17, 18 आणि 19 म्हणजे लास्ट 4 इयर्सचे दिले आहेत आपल्याला. याच्यामध्ये प्रॉफिट आहे 2016चा 1,20,000, 2017चा 80,000 प्रॉफिट आहे. पण 2018ला आपल्याला लॉस दिसून येतो तो म्हणजे 20,000 आणि 2019ला 60,000 प्रॉफिट दिलेला आहे. म्हणजेच टोटल प्रॉफिट हा काढत असताना आपण इथं फॉर्म्युला यूज करायचं आहे ते म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. पण या ठिकाणी आपल्याला एक लॉस पण दिसून येते. म्हटलं लॉस असेल तर ते मायनस करायचं आहे म्हणून 1 लाख टोटल प्रॉफिट इज इक्वल टू 1,20,000 प्लस 80,000 मायनस 20,000 प्लस 60,000. इथे लॉस आपल्याला बघा मायनस केलेलं दिसून येते.
म्हणजेच टोटल आपला प्रॉफिट आला 2,40,000. पहिल्यांदा आपण टोटल प्रॉफिट हा काढून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज प्रॉफिट. तर ॲव्हरेज प्रॉफिटचा आपला फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. तर आपल्याला नंबर ऑफ इयर्स म्हणजे इथे 4 इयर्स आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिले. ओके, मग आपण जर फॉर्म्युला यूज केला ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे पहिल्यांदा टोटल प्रॉफिट काढून घ्यायचं. टोटल प्रॉफिट म्हणजे त्या 4 इयर्सचं जेवढं प्रॉफिट होता लॉस होता त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं. ते आन्सर आलं आपल्याला 2,40,000 आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजेच 4 इयर्स दिलं आहे म्हणून डिवाइड बाय 4 ॲव्हरेज प्रॉफिट आपला आला 60,000. त्याच्यानंतर गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आपला आहे तो म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. तर या ठिकाणी आपल्याला 2 इयर्स नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेत. मग गुडविल काढत असताना आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला 60,000 मल्टिप्लाय बाय 2 इयर्स म्हणजेच त्या एक्झाम्पलमध्ये किंवा त्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला नंबर ऑफ इयर्स दिलेले असतात. तो नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेले असतात. मग ते दिलेत आपल्याला 2 म्हणून 60,000 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 1,20,000. म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट मेथड यामध्ये तुम्हाला गुडविल जे कॅल्क्युलेट करायला सांगितलं, पहिल्यांदा तुम्हाला टोटल प्रॉफिट काढायचं आहे, त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे आणि नंतर गुडविल काढायचं आहे. मग टोटल प्रॉफिट म्हटलं की जेवढं वर्षाचं दिलेलं आहे ते सगळे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून तुमचं टोटल प्रॉफिट येईल. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नंतर गुडविल फाइंड आउट करताना गुडविलचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. ओके, ही आपली फर्स्ट मेथड झाली. सेकंड मेथड जी आपली आहे ती म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड. Super profit is the profit which is earned over and above the normal profit. If the firm earns extra profit than the normal standard profits, this is because of reputation of the firm. So super profit can't be considered as a base for calculation of goodwill. Normal rate of return is considered to calculate the profit normally expected on the capital employed. If the firm earns excess than the normal profit is सुपर प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. तर सुपर प्रॉफिट मेथड याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कन्सिडर केला जात असतो. म्हणजेच जर प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जास्त प्रॉफिट मिळत असेल तर त्याला आपण सुपर प्रॉफिट म्हणतो आहे. म्हणजेच याच्यामध्ये कॅपिटल एम्प्लॉयड पहिल्यांदा तुम्हाला काढावे लागेल. तर कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच काय? इट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय द फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. इट इज मेड ऑफ फिक्स ॲसेट अदर दॅन गुडविल प्लस करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज. म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लागणारं किंवा बिझनेस ॲक्टिव्हिटीज लागणारं जे कॅपिटल आहे. आणि कॅपिटल कसं असतं तर कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला अशा पद्धतीने काढायचं आहे. ते म्हणजेच फिक्स ॲसेट अदर दॅन गुडविल. म्हणजेच फिक्स ॲसेट म्हणजेच करंट ॲसेट आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्यातून करंट लायबिलिटीज मायनस करायचे तर आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड मिळतं. त्याच्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. It is the rate of return normally earned by the firm in the same industry, or it is the profit expected by the investor on the capital employed. तर याच्यामध्ये NRR त्याला आपण म्हणतोय. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला यामध्ये काढायचा आहे आणि तो कॅपिटल एम्प्लॉयडवर काढायचा आहे. तर आपण गुडविलसाठी सुपर प्रॉफिट मेथडने आपण गुडविल कसं फाइंड आउट करायचं ते बघायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला इयर दिलं आहे 2014. आपल्याला प्रॉफिट दिला आहे 2014चा 80,000, 2015चा दिला आहे 95,000, 16चा दिला आहे 1,10,000 प्रॉफिट, 2017चा मात्र 40,000 हा लॉस आहे आणि 2018चा प्रॉफिट आहे 85,000. म्हणजे इथे 5 इयर्सचे आपल्याला प्रॉफिट आणि लॉस दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला गुडविल फाइंड आउट करायचं आहे. मात्र आपल्याला आपण सुपर प्रॉफिट मेथड इथे यूज करतो. मग त्यासाठी आपल्याला काय काय फॉर्म्युलामध्ये लागणार आहे ते म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड लागणार आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेलं असणार आहे आणि गुडविल 2 इयर्स परचेस दिलेलं आहे. ओके, मग कॅपिटल एम्प्लॉयड दिलं आपल्याला 3,50,000. त्याचप्रमाणे नॉर्मल रेट ऑफ म्हणजे NRR रेट दिला 12% आणि गुडविल आपल्याला 2 इयर्सचं काढायचं. मग ॲव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी लक्षात धरायचं आहे की नॉर्मल सुपर प्रॉफिट मेथड असेल तर त्याच्या आधी आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं असतं. मग ॲव्हरेज प्रॉफिटचा आपला फॉर्म्युला माहिती आहे की टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट म्हणजे आपल्याला 5 इयर्सचं काढायचं आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला 80,000 प्लस 95,000 प्लस 1,10,000 हे सगळे प्रॉफिट आहेत. त्यातून मायनस आपण 40,000 लॉस करतो आहे आणि प्लस 85,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स किती आहेत तर 5 आहेत. असं टोटल आपला आन्सर आलेला आहे 66,000. हा पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट काढून द्यायचा. ओके, त्याच्यानंतर
कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं ते म्हणजे नॉर्मल प्रॉफिट कसं फाइंड आउट करायचं, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाय बाय NRR म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग आता कॅपिटल एम्प्लॉयड तुम्हाला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, ते म्हणजे 3,50,000 मल्टिप्लाय बाय आपल्याला NRR रेट पण दिलेलं आहे बघा, इथे बघू शकतो आपण, तो म्हणजेच 12% आहे आणि कॅपिटल एम्प्लॉयड 3,50,000. मग तो यूज करायचा आहे. नॉर्मल प्रॉफिट पहिला काढून घ्यायचा आहे, म्हणून 3,50,000 मल्टिप्लाय बाय 12 आणि नंबर ऑफ इयर्स याच्या ठिकाणी डिवाइड बाय, आता नंबर ऑफ इयर्स आपल्याला इथे 100 दिलेत. ॲक्च्युली इथे डिवाइडेड बाय किती हवे ते आपल्याला नंबर ऑफ इयर्स 5 हवे होते, बरोबर. सो नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाय बाय NRR डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स घ्यायचं नाहीत, फॉर्म्युला चुकला आहे, तिथं आपण डिवाइड बाय 100 घ्यायचं आहे. मग 3,50,000 मल्टिप्लाय बाय 12 डिवाइड बाय 100 आपला नॉर्मल प्रॉफिट आलेला आहे, तो म्हणजे 42,000. त्याच्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी आपला फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपला आहे 66,000 मायनस 42,000 नॉर्मल प्रॉफिट आहे. टोटल आपल्याला सुपर प्रॉफिट आला 24,000. आणि त्याप्रमाणे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. ते आपल्याला 2 इयर्स परचेस दिलेत. सो 24,000 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड इज इक्वल टू 48,000. म्हणजेच या सुपर प्रॉफिट मेथडमध्ये तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयड काढायचं आहे, NRR काढायचं आहे म्हणजे नॉर्मल प्रॉफिट काढायचं आहे, त्याचप्रमाणे ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून नॉर्मल प्रॉफिट मायनस करायचं म्हणजे सुपर प्रॉफिट काढायचं आणि नंतर मग गुडविल काढायचं. म्हणजे या 2 मेथडपैकी एक मेथड तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये यूज करायची आहे.